आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कोरोना वृत्तविशेष. श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय आणि या काळात आपण घ्यायची काळजी याविषयी केलेलं विवेचन. श्रोतेहो, राज्यातली कोरोना संसर्गाची सद्यस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यातल्या कंटेनमेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन त्यात वेळोवेळी बदलही करण्यात आले. राज्य सरकारनं काल मिशन बिगिन अंतर्गत डिसेंबर महिन्यासाठीचे दिशानिर्देश जारी केले असून यात आतापर्यंत दिलेली शिथिलता 31 डिसेंबरपर्यंत कायम राहील असं म्हटलं आहे. हे दिशानिर्देश काय आहेत आणि राज्यात काय सुरू आहे आणि काय बंद राहील याविषयी आरोग्यविषयक पत्रकार सुजित तांबडे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूयात. देशामधील काही राज्यांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या ही वाढत चाललेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही खबरदारीचे आवाहन करून केंद्रीय गृह मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना या जारी केलेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने देखील अशा प्रकारच्या या मार्गदर्शक सूचना या 31 डिसेंबर पर्यंत लागू केलेल्या आहेत. त्या निर्णयामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिलासा देणारी बाब अशी आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी लॉकडाऊन पुन्हा लागू केला जाणार नाही हे स्पष्ट केलं आहे. त्याचं कारण असं की एकदा लॉकडाऊन केला की त्याचा जो परिणाम आहे तो एकंदरीत आर्थिक आणि व्यावहारिक जनजीवनावरती होतो. हा विचार करून लॉकडाऊन होणार नाही हे स्पष्ट केलं असल्यामुळे एक दिलासा देणारी ही बाब आहे. परंतु प्रतिबंधित क्षेत्र ज्याला आपण कंटेनमेंट झोन म्हणतो बंद हे असणार आहेत आणि या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्याच पुरवण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे आणि या क्षेत्रांमध्ये काटेकोरपणे पालन व्हावं याची जबाबदारी जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिका प्रशासन यांच्यावरती सोपवण्यात आली आहे. या 31 डिसेंबर पर्यंत ज्या मार्गदर्शक सूचना ज्या लागू केल्या आहेत त्यामुळे अनेक क्षेत्र जे आहेत ती खुली झालेली आहेत. ते तसंच पूर्णपणे त्याची जी अंमलबजावणी आहे ती होणार आहे. त्यामध्ये सिनेमा हॉल आणि थिएटर हे जे आहेत ते 50% आसन क्षमतेच्या व्यवस्थानुसार सुरू राहण्याचा निर्णय यापूर्वी घेतलेला आहे आणि हाच निर्णय जो आहे तो पुढे कंटिन्यू किंवा कायम राहणार आहे. त्यामुळे देशातील किंवा राज्यातील सिनेमा हॉल, थिएटर हे सुरू राहणार आहेत. क्रीडापटू जे आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जलतरण तलाव हे सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं जलतरण तलाव जे आहेत हे सुरू राहणार आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतरांसाठी मात्र जलतरण तलाव हे सुरू राहणार नाहीत. त्याचबरोबर विविध प्रकारचे कुठलेही सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक किंवा राजकीय कुठल्याही स्वरूपाचे कार्यक्रम असतील तर त्या कार्यक्रमांना हे 200 व्यक्तीची याची मर्यादा जी आहे ती असणार आहे आणि त्याची अंमलबजावणी ही केली जाणार आहे. त्याचबरोबर विविध प्रकारची जी प्रार्थना स्थळं आहेत ती खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने देखील 16 नोव्हेंबरला घेतलेला आहे. ती सगळी खुली राहणार आहेत. परंतु काही निर्बंध आहेत किंवा काही अटी आहेत. त्यामध्ये सुरक्षित अंतर राखणे, मास्क घालणे, सॅनिटायझेशन करणे या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करूनच प्रार्थना स्थळ विविध प्रकारची ही सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर आता प्रवासाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर जिथं फक्त आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करायची जर वेळ आली तर तिथे मात्र केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीने ते प्रवास करता येणार आहे. राज्यांच्या बाबतीत जर विचार केला तर असं लक्षात येईल की राज्यांतर्गत कुठल्याही जाण्यावरती बंदी असणार नाही. ई पासची आवश्यकता ही नसणार आहे. परंतु रेल्वे सेवा जी आहे याच्या संदर्भात अजून मात्र कुठली स्पष्टता पूर्ण केलेली नाही. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं जे सांगितलं की सगळे व्यवहार जे आहेत ते खुले झालेले आहेत. अशा पार्श्वभूमीवरती लोक बाहेर पडतात. मात्र 65 वयापेक्षा जास्त असणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते, गरोदर महिला आणि 10 वर्षांपेक्षा कमी वय असणारे जे मुले आहेत यांनी मात्र घरीच राहण्याचा सल्ला जो आहे
तो या मार्गदर्शक तत्वामध्ये दिलेला दिसतो. एकंदरीत जर चित्र पाहिलं तर आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका ही ते व्यवहार पूर्ण सुरक्षित व्हावे असंच आहे आणि त्यासाठीच त्यांनी कुठल्याही प्रकारचं लॉकडाऊन पुन्हा केला जाणार नाही हे स्पष्ट केलंय. परंतु प्रतिबंधित क्षेत्रामध्ये मात्र हे सगळ्या अटी लागणार आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या असलेले हे जे क्षेत्र आहे ते खुली करण्याचंच एकंदरीत ते जनजीवन पुन्हा सुरळीत राहील आणि व्यवस्था जी आहे ती त्याला चालना मिळेल अशा प्रकारचं धोरण जे आहे मार्गदर्शक सूचनांच्या मध्ये दिसतं आणि त्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते लागू आपल्या राहणार आहेत. त्यामुळे एकंदरीत हे चित्र पाहता नागरिकांना दिलासा देण्याचीच बाब यातून दिसते. श्रोते हो, दिवाळीनंतर राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे कोणतेही निर्बंध नसल्यामुळे स्वाभाविकपणे वाढलेली गर्दी, परस्परांसोबत वाढलेला संपर्क ही कायम राहणार आहे किंवा तो अधिक वाढणार आहे. कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी जनुकशास्त्रज्ञ डॉक्टर नितीन मळेकर यांनी केलेलं मार्गदर्शन त्यांच्या शब्दात. कोविडच्या संदर्भात आपण सगळेजण परत परत ऐकत आलोय की दुसरी लाट आली, तिसरी लाट आली, युरोपमध्ये तिसऱ्या लाटेने भयंकर घटना घडतायत. तर या लाटा आहेत काय, तर या रोगाचा प्रचंड प्रमाणात परत परत प्रादुर्भाव होणे याला लाटा येणं असं म्हणतात. तर महाराष्ट्र सरकारने कोविड-19 साठी जे अतिशय संसर्गजन्य रोग आहे त्याच्यासाठी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत, त्याचा आपण पूर्णपणे स्वीकार करायला पाहिजे. या सूचना जर आपण पाहिल्या नाहीत तर या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. राज्यात तसे मोठ्या मोठ्या शहरात जसे मुंबई, पुणे अद्याप कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. अजूनही प्रादुर्भाव होत आहे. हा रोग अजून आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भावाचा विचार करून मास्कचा उपयोग आपल्याला कोरोनापासून वाचवण्यासाठी अतिशय सोपा उपाय आहे. मास्क घालताना आणि काढताना हात स्वच्छ धुवून घ्यावेत. घरी आल्यावर मास्क निर्जंतुक लिक्विडच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यावेत. आपल्याजवळ सॅनिटायझर किंवा निर्जंतुक द्रव्य जरूर ठेवावे आणि त्याचा जरुरीप्रमाणे वापर करावा. दरवाजा, रेलिंग, डेस्क इत्यादींना हात लावल्यावर हात जरूर निर्जंतुक करावा. दुसऱ्या माणसांपासून अंतर राखावे. उशीर झाला तरी चालेल पण गर्दीत जाऊ नका. नोटा आणि कॉइन्स त्यावरून सुद्धा कोरोना आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. जमल्यास सुट्टे पैसे ठेवावे आणि क्रेडिट कार्डचा उपयोग उत्तम, कारण क्रेडिट कार्ड तुम्हाला निर्जंतुक करता येते. नोटा निर्जंतुक करणे कठीण आहे. जमेल तेव्हा साबणाने हात धुवावेत. कोरोनापासून जर आपल्याला बचाव साधायचा असेल तर तुमची प्रतिकार शक्ती आपल्याला वाढवावी लागेल. हळदीचे दूध, तुळशी, अद्रक किंवा आले, काळी मिरी, जष्टीमध याचा काढा इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतो. रोज तुम्हाला व्यायाम किंवा योगा त्याचा अभ्यास करावा लागेल म्हणजे तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग राहील. वृद्धांची या रोगाच्या बाबतीत खास विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यांनी गरज नसेल तर बाहेर जाऊ नये, टाळावे. लग्न कार्य, समारंभ, सोशल कार्यक्रम हे सगळं जितकं टाळता येईल तेवढं उत्तम. जर सर्दी, खोकला, ताप असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बिलकुल त्याच्या चूक करू नये. मित्रभेट लांबूनच छान. आता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे तंतोतंत पालन करू. आणि जर तुमच्या घरात एखाद्याला जर कोविडची जर लक्षणं दिसण्यात आली तर लगेचच्या लगेच तुम्ही जवळच्या आरोग्य केंद्राला कॉन्टॅक्ट करा. सर्वात महत्वाची गोष्ट परत परत सांगतो, मास्कचा वापर करा, माणसात अंतर ठेवा आणि नेहमी हात धुवायचा विसरू नका. श्रोते हो, दिल्ली आणि देशातल्या अन्य शहरात कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. त्यात महाराष्ट्रातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारकडून वेळीच खबरदारीची पावलं उचलण्यात येत आहेत. दिवाळीनंतर कोरोना बाधितांचा आकडा वाढल्यानं राज्य सरकारनं 4 राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोविड चाचणी बंधनकारक केली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढले तर त्यांना योग्य उपचार मिळावेत त्यादृष्टीनं कोणते पावलं उचलली पाहिजेत यावर पत्रकार आणि सामाजिक विश्लेषक उमाकांत देशपांडे यांनी केलेले भाष्य त्यांच्या शब्दात. राज्य सरकारने नुकत्याच सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. आता कोरोनाचे नवे रुग्ण वाढत आहेत आणि या पार्श्वभूमीवरती आपण कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भात राज्य सरकारने जनतेला आवाहन केलेलं आहे. यात नेहमीप्रमाणेच मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे आणि वारंवार हात धुणे यासारख्या प्राथमिक गोष्टी ज्या आहेत त्या जनतेने पाळायला पाहिजेत असे आवाहन राज्य सरकार करीतच आहे. मुंबईतील उपनगरी रेल्वे सेवा वगळता सर्व व्यवहार सुरू झालेले आहेत. प्रार्थना स्थळे असतील, बाजार असतील, दैनंदिन सर्व व्यवहार असतील, खासगी कार्यालय असतील, शासकीय
कार्यालय असतील ही थोडेफार अपवाद वगळता आता पूर्ववत सगळे व्यवस्था सुरू झालेल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा, एसटी आणि बीईएसटी सुरू झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवरती कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आपण कोणती काळजी घ्यायची हे मात्र अजून कोणी फार सिरियसली फॉलो करताना दिसत नाही. कारण याच्यात आपला समाज हा थोडा शिस्तप्रिय नाही असं दिसून येते. आता याच्यात सरकारची जबाबदारी थोडी वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने खूप काळजी घेणं आता गरजेचं आहे. अनिर्बंध पद्धतीने सध्या जो वावर सुरू आहे जनतेचा सार्वजनिक ठिकाणी त्याला मात्र कुठेतरी सरकारने आळा घालण्याची गरज आहे. आज कुठेही पर्यटन स्थळी गेलं म्हणजे कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवर बघा किंवा अगदी मुंबईतले मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया, चौपाट्या आणि अन्य ठिकाणची गर्दी बघा, हे सगळ्या गर्दीने फुलून गेलेले आहेत. गेले 4-6 महिने सगळे घरात अडकून पडल्यामुळे आता त्यांचा अनिर्बंध वावर म्हणता येईल अशा पद्धतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी मास्कही लावले जात नाहीत आणि दिवाळीनिमित्त खरेदीसाठी झालेली गर्दी, दुकानांमधली गर्दी हेही चित्र सगळीकडे दिसत आहे. या पार्श्वभूमीवरती सरकारने आता थोडंसं जागरूक राहून पावलं उचलण्याची गरज आहे. थोडासा पोलिसी धाक जो अपेक्षित आहे किंवा महापालिकेने, जिल्हा परिषदांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी ही जे मास्क वापरणार नाहीत यांना दंड वाढवणं, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेणं यासारख्या उपाययोजना करण्याची गरज आहे. किंवा रात्री 7-8 नंतर संचारबंदी म्हणता येणार नाही, पण विनाकारण जे फिरतात रस्त्यांवरती कोणतंही काम नसताना फेरफटका मारायला यांना कुठे आळा घालण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणची गर्दी वाढल्यामुळे उपनगरी सेवा पूर्णपणे सुरू झाली नसली तरी तिचा वावर वाढल्याने आणि एसटी आणि अन्य वाहतूक माध्यमातून आणि खासगी वाहतुकीतून लोकांचा मुक्त संचार सुरू झाल्यामुळे कोरोना फैलावत चाललेला आहे. राज्य सरकार असेल, मुख्यमंत्री असेल यांनी कोरोना दुर्लक्ष करून चालणार नाही, अनिर्बंध वावर नको असं आवाहन करूनही लोक त्याला फारसा प्रतिसाद देत नाही असं सध्या चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवरती आता उपलब्ध कालावधीमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढली तर रुग्ण व्यवस्था सज्ज करणं किंवा अंतरामध्ये किंवा काही गावागावांमध्ये छोटी केंद्र उभारणं याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्य सरकारने खूपच काळजी घेऊन पुढच्या 15 दिवसात ते 1 महिन्यात आणखीन आरोग्य व्यवस्था, सुसज्ज रुग्णालय, सीयू आणि ऑक्सिजनची व्यवस्था करणं याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे. खासगी, शासकीय आणि महापालिकांच्या आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवणं आणि अधिक निधी पुरवला पाहिजे. मनुष्यबळ लागलं, गरज भासलीच तर ते अधिक संख्येने उपलब्ध होईल कसं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. श्रोते हो, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं राज्य सरकारकडून अत्यंत सावधगिरीनं पावलं उचलण्यात येत आहेत. आगामी काळात परिस्थिती बघून पुढचे निर्णय घेतले जाणार आहेत. तोपर्यंत नागरिकांनी संयम दाखवत आरोग्याच्या त्रिसूत्रीचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि विजया सहजराव आणि निवेदन शैलेश मोहिते.